विधान परिषदेसाठी शिवसेना 17 पैकी 7 मतदारसंघात उमेदवार देणार। संभाजीनगर, ठाणे, नाशिकसह हिंगोलीमध्ये, रायगडमध्ये शिवसेना देणार उमेदवार। वरिष्ठ सूत्रांची माहिती। ज्येष्ठ नेत्यांना डावलल्यामुळे तसंच पक्षांतर्गत घडामोडींमुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज। पदांच्या वादावरती अजूनही पडदा न पडल्यामुळे नाराज असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री घेणार पत्रकार परिषद। अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतीबाबत घोषणा होण्याची शक्यता। भाजप नेते प्रसाद लाड आज घेणार मनोज जरांगेंची भेट। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करणार। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा रवींद्र चव्हाणांकडून खरपूस समाचार। राहुल गांधींनी कोणालाही गद्दार म्हणणं हास्यास्पद, उलट काँग्रेसचा इतिहासच गद्दारीने काळवंडलेला आहे असं म्हणत केली टीका। मी पक्ष सोडला याची शरद पवारांना आजही खंत वाटते। मंत्री गणेश नाईकांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा। वांद्र्यातील गरीबनगर इथल्या अनधिकृत झोपडपट्टीवर आजही चालणार हातोडा। दगडफेक करणाऱ्या 10 जणांना अटक, अजूनही आरोपींचा शोध सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातील डॉक्टरला अटक केल्याची सूत्रांची माहिती। मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा डॉक्टरवर आरोप। पुण्यातील अक्षय म्हस्के गोळीबार प्रकरणी बंडू अंदेकर याच्यासह तिघांवरती गुन्हा दाखल। एका अल्पवयीन आरोपीसह एकूण 5 आरोपींना घेतलं ताब्यात। इंधनानंतर आता खाद्यतेलाला महागाईचा चटका। खाद्यतेलाच्या किमतीत प्रति टीन 70 ते 150 रुपयांची वाढ। विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पारा गेला 46 डिग्रीच्या पार। वर्ध्यात उच्चांकी 47 डिग्री तापमानाची नोंद। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गत्रे। एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय। मुंबईतील वांद्रे इथल्या गरीबनगरमधील अतिक्रमणावरती पश्चिम रेल्वेकडून धडक कारवाई सुरू आहे आणि या कारवाईचा आजचा हा 3रा दिवस आहे। काल कारवाई दरम्यान पोलिसांवरती दगडफेक केल्याची घटना घडली आणि दगडफेक करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना अटक केली आहे आणि आज सुद्धा पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू राहणार आहे। कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानकाबाहेर असलेली ही अतिक्रमण पोलिसांकडून जमीनदोस्त केली जात आहे। तर सध्या आपण जी दृश्य बघतो त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणात हे सगळं अतिक्रमण होतं। मात्र प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली। आजचा कारवाईचा 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी कारवाई जी आहे ती शांततेत पार पडत होती, मात्र काल म्हणजेच दुसऱ्या दिवशी काही प्रमाणात जो जमाव होता तो आक्रमक झालेला होता। या कारवाईला विरोध केला जात होता आणि यावेळेला पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। काही तरुणांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आणि आजचा हा कारवाईचा आता 3रा दिवस आहे। आज सुद्धा तितकीच मोठी कारवाई केली जाते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। प्रणाली, आजचा कारवाईचा 3रा दिवस आहे। आज कशा पद्धतीने ही सगळी कारवाई असेल? आज सुद्धा साधारण एक अर्धा तास झालेल्या कारवाईला सुरुवात झालेली आहे। विशेषतः काल ज्या झोपड्या तोडण्यात आलेल्या होत्या त्या झोपड्यांचा जो काही ढिगारा राहिलेला होता, राडारोडा राहिलेला होता, तो राडारोडा आत्ता उचलण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतं। कारण जोपर्यंत हा राडारोडा स्वच्छ केला जात नाही तोपर्यंत पुढची जी कारवाई आहे ती करता येणार नाही आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण पाहतो की सकाळपासून या ठिकाणी 2-3 JCB जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आत्ताच्या घडीला जो काही राडारोडा या ठिकाणी पडलेला आहे त्याच्या उचलण्याचं काम सुरू आहे। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 85% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम हे आज आणि उद्या
काल जी परिस्थिती थोडीशी चिघळलेली होती त्या चिघळलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा काम हे सातत्यपूर्ण सुरू होतं. काल रात्रीसुद्धा काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि आत्ता आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये काल 6 पोलीस कर्मी जे आहेत ते जखमी झालेले होते. तेवढेच किंवा त्याहून 1-2 अधिक नागरिक जे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी इजा पोहोचलेली होती. सगळ्यात काही लोकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले. पण आता आपण सकाळपासून जेव्हापासून ही कारवाई सुरू झालेली आहे तेव्हापासून या ठिकाणी शांततापूर्ण वातावरण दिसून येत आहे. रेल्वे च्या वतीनं या ठिकाणी मजूर लावून हा ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. त्याचबरोबर डंपर आणण्यात आलेले आहे आणि JCBच्या मदतीनं हा सगळा राडारोडा उचलून जवळच दुसऱ्या ठिकाणी टाकला जातोय. आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी या ठिकाणी परिस्थिती चिघळू नये, वातावरण खराब होऊ नये या दृष्टीनं संपूर्ण वतीनं घेतली जाते. पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीनं काल ही तोडक कारवाई या ठिकाणी आपण पाहतोय की हे काम वेगात सुरू असल्याचं दिसतंय. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पश्चिम रेल्वेकडून ही अतिशय मोठी कारवाई केली जाते. मागच्या काही वर्षातली सगळ्यात मोठी कारवाई आपल्याला म्हणावी लागेल. गरीबनगर हा सगळा परिसर आहे. मुंबईतल्या वांद्र्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हे सगळं अतिक्रमण झालेलं होतं. कोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित होतं आणि कोर्टाच्या आदेशानंतर या कारवाईला 3 दिवसापूर्वी सुरुवात झाली आणि आज सुद्धा 3ऱ्या दिवशी ही कारवाई अशीच सुरू आहे. पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत. नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुद्धा काही विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी करणार आणि विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील सीबीआय चौकशी पार पडणार आणि गेल्या 3 दिवसांपासून सीबीआयकडून राज्यातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांची चौकशी सुरू झालेली आहे. पुणे असेल, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या सगळ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केले असल्याचा संशय सीबीआयला आहे. तर सीबीआयकडून मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघींची समोरासमोर बसून चौकशी होणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असणाऱ्या या दोन्ही आरोपी पुण्यातल्या एकाच सोसायटीमध्ये राहत होत्या आणि या दोघींनी संगनमत करून अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क केलेला होता. तर नीट पेपरफुटी प्रकरणी एका डॉक्टरला देखील सीबीआयकडून अटक करण्यात आलेली आहे. तर लातूरमधले अजून काही डॉक्टर सध्या सीबीआयच्या रडारवरती आहेत. तर सीबीआय विद्यार्थ्यांसह पालकांची सुद्धा चौकशी करणाऱ्या आजच्या दिवसातली एक महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघतोय. यामध्ये मनीषा मांढरे आणि वाघमारे या ज्या एकाच सोसायटीमध्ये राहत होत्या, संगनमताने सगळं काम करत होत्या, त्यांची सुद्धा आज चौकशी होईल. दरम्यान या दोघींनी मिळून संगमत करून विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्या दिशेने सीबीआयचा आता तपास सुरू झालेला आहे. मोठेगावकरच्या अटकेनंतर या सगळ्या तपासाला अधिकच वेग आल्याचं दिसतंय. नवे खुलासे होताना दिसत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांचा सुद्धा यात कशा पद्धतीने सहभाग आहे याचा आता तपास केला जातोय. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. अभिजित, आपण बघतोय हा तपास आता अधिक वेगवान होताना दिसतोय. आजच्या दिवसात कोणते महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत? अमित, नीट पेपरफुटी प्रकरणी ना एकीकडे मोठेगावकरचे सगळे मुसके आवळायला सुरुवात केलेली आहे. मोठेगावकरचे अनेक क्लासेस रेड सीबीआय कडून झाली, अनेक क्लासेस सील स्थानिक महानगरपालिकांकडून करण्यात आले. पण दुसरीकडे सीबीआयनं मात्र तपासाला वेग दिलाय. कारण या सगळ्या प्रकरणात ना अनेक विद्यार्थ्यांची गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधले जे विद्यार्थी आहेत, सीबीआयला असा संशय आहे की या सगळ्या टोळीने म्हणजे मोठेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे या सगळ्यांनी राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना गळ जी आहे ती घातली होती. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत या नीट 2026चे क्वेश्चन्स जे आहेत ते लिखित स्वरूपात पोहोचले होते. अशा पुणे, लातूर, नांदेड, संभाजीनगर, नाशिक अशा अनेक शहरांमध्ये सीबीआयची पथकं गेल्या 3 दिवसांपासून अनेक विद्यार्थ्यांची आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांची देखील चौकशी करतात. पुण्यात देखील तसंच आहे. पुण्यात देखील आरसीसी मोठेगावकर क्लासेसचे काही विद्यार्थी जे लातूरमध्ये असतील, पुण्यात असतील, अशा विद्यार्थ्यांना 3 दिवसांपासून पुण्यातल्या सीबीआयच्या कार्यालयात बोलवलं जाते. त्यांची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे ज्या बायोलॉजीच्या टीचर होत्या आणि मनीषा वाघमारे जिचा रोल या सगळ्यामध्ये आहे की विद्यार्थ्यांना ती घेऊन यायची, विद्यार्थ्यांना पुरवायची किंवा विद्यार्थ्यांना यांच्या समोर न्यायची, अशा दोघींची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे. कारण यातला सगळ्यात महत्वाचा धागा जो आहे ना
तो मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या पुण्यातल्या एकाच सोसायटीत राहतात. मग यांची ओळख सोसायटीतच झाली का, यांनी सगळा प्री प्लॅन केलाय का, ह्या सगळ्याची चौकशी आता सीबीआयला हवी आहे. महत्वाचे धागेदोरे या दोघींच्या चौकशीतून समोर येऊ शकतात आणि म्हणून दोघींची चौकशी समोरासमोर बसवून गेल्या 3 दिवसांपासून सीबीआय करते. खरं तर मनीषा मांढरे मनीषा वाघमारेला 2 दिवसांपूर्वी पुण्यात आणलं होतं. मनीषा मांढरेचं जे घर आहे किंवा मनीषा वाघमारेचं जे ब्युटी पार्लर आहे, ते ब्युटी पार्लर म्हणजे संजय वाघमारे जे मनीषा वाघमारेचे पती आहेत त्यांचं डेंटल क्लिनिक आहे, तिथे देखील सीबीआयची टीम पोहोचली होती. तिथे देखील बरोबर. आणि अभिजित, एकंदरीत जर आपण बघितलं तर या सगळ्या तपासाचा जो आवाका आहे तो आता वाढलेला दिसतोय आणि यातून आता अजून सुद्धा नवे नवे खुलासे होतील आणि त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहिती.